नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी आज बनवत आहे अंडा रोल. सौरभला म्हणजे आवडतो आणि म्हटलं चला ठीक आहे. त्यासाठी मी थोडंसं हळद, मीठ, मसाला आणि थोडीशी म्हणजे असं छान पीठ मळून घेतलं होतं. मसाला पोळी बनवतो ना आपण तशी त्या पद्धतीमध्ये. आणि मग त्याची अशी छान पोळी लाटून घेतली. बघू शकता तुम्ही, म्हणजे खूप म्हणजे पातळच जरा अशी लाटून घेतली. आणि त्यासाठी मी तयारी केली. एक टमॅटो कापला, एक कांदा कापला आणि 2-3 हिरवी मिरची. असं गॅस पेटवला, तवा ठेवला त्यावरती. आणि बघा एकदम पातळ अशी मसाला पोळी आपली लाटली आणि त्यावर अशी छान हलकीशी भाजायची. म्हणजे असे आपण जशी चपाती भाजतो तशी प्रॉपर भाजायची. आणि अशी छान भाजून घेतलेली आहे. आणि भाजून घेतल्याच्यानंतर एक अंडा फोडला, त्यामध्ये हलकंसं मीठ घातलं, हळद पण नाही टाकली, हलकंसं मीठ टाकलं आणि अशी सगळीकडून अशी पोळी भाजून घेतली. तुम्ही पण करून बघा. मुलं खूप आवडीनं खातात. काही मुलं खूप नखरे करतात अंडा वगैरे खायला ना, तर थंडीमध्ये अंडं खाणं चांगलंच आहे. कसं तरी मुलांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून काहीतरी आयडिया करायची आणि बनवायचं. त्यासाठी हे असं पूर्ण छान अशी पोळी भाजून घेतली आणि त्याच्यावरती असं पसरवलं एक अंडा. त्यावरती थोडंसं म्हणजे आपण कोणत्याही भाज्या घालू शकतो, असं काही नाही. पण आमचे मुलं खूपच नखरे करतात, खातच नाही. त्यासाठी थोडंसं आपलं कांदा घातला आणि थोडंसं टमॅटो घातला आहे. थोड्याफार भाज्या खाल्ल्या तर चांगलंच आहे, पण खात नाहीत मुलं, काय करणार आपण. तर मग हे असं कांदा वगैरे घातला आणि हलकंसं म्हणजे छोटीशी हिरवी मिरची पण घातली. आणि त्यावर हलकंसं असं आपलं हे असतं ना काळी मिरीचं पावडर, काळी मिरी घातले थोडंसं. आणि हे असं अंडा रोल बनवला. तुम्ही पण नक्की करून बघा, मुलं खूप आवडीनं खातील. बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एक छोट्याशा मुलांनी म्हणजे काय खावं काय नाही म्हणून भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.